नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला नाशिकमधून एक मोठी बातमी. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकच्या इगतपुरी मुंडे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत भीषण आग लागली आहे. सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर येते. जिंदाल ग्रुपची पॉलीफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीमध्ये आधी स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. या आगीमध्ये काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते, तर काही कर्मचारी हे आत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या आगीचे लोण दूरवर दिसत होते, तर नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, जिंदाल कंपनीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे का? खरं तर ही आग इतकी भीषण आहे की या आगीवर पुढच्या 8 ते 10 तास नियंत्रण मिळवता येईल अशी शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी देखील वर्तवलेली आहे की ही आग पुढच्या 8 तास विझेल अशी परिस्थिती नाहीये. कारण ही आग साधारणतः 5 एकरचा जो प्लॅन्ट आहे त्याला पूर्ण ही आग पसरलेली आहे आणि त्यामुळे आगीची भीषणता अतिशय मोठी आहे. या आगीमध्ये साधारणतः 50हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असावा असा देखील जो आहे केला जातोय, अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता घटनास्थळी अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी रवाना झालेले आहे. तर आताची एक मोठी अपडेट जी आपल्या हातामध्ये आलेली आहे त्या अपडेटनुसार नाशिकचा जिल्हा रुग्णालयातला साधारणतः 50 बेडचा एक तो पूर्णतः रिकामा करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. 50 बेड जे आहे ते खाली करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणचा जिल्हा रुग्णालयाच्या साधारणतः सुधिक अँब्युलन्स जे आहे जिंदाल कंपनीच्या दिशेने रवाना करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते. वित्तहानी तर मोठ्या प्रमाणात यापूर्वीच आपण सांगितलं होतं, मात्र जीवितहानीचा अंदाज जो आहे तो येत नव्हता. मात्र जी माहिती समोर येते त्या माहितीमध्ये साधारणतः शेकडो कर्मचारी यामध्ये जखमी झालेले आहे. गंभीर स्वरूपात काही जखमी झालेले, तर काही कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला असावा अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त केला जातो आणि मृत्यूचा आकडा देखील 20 ते 25च्या आसपास असावा अशी देखील भीती आता व्यक्त केली जाते, अंदाज व्यक्त केला जातोय. काही मोठे अधिकारी जे आहेत ते घटनास्थळावरती पुढच्या काही वेळामध्ये दाखल होत आहेत. स्वतः जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, हे देखील आता घटनास्थळाकडे रवाना झालेले आहे. आगीचं स्वरूप आणि व्याप्ती जर बघितली तर अशी अतिशय मोठ्या स्वरूपाची ही आग आहे. एक मोठी इंडस्ट्री नाशिक इगतपुरी MIDC मधली ती ओळखली जाते. साधारणतः 5 ते 10 हजार कर्मचारी या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि त्यामुळे या पहिल्या शिफ्टसाठी साधारणतः 1.5 ते 2,000 कर्मचारी एका वेळी कामावरती होते असा अंदाज होता आणि त्यामुळे जर आग लागली असावी ती सुरुवातीला एखाद्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असेल तर कदाचित नागरिक जे आहेत किंवा कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणून बाहेर पडले असावे. मात्र आता अंदाज असा व्यक्त केला जातो का अचानकपणे स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर अनेक लोक जखमी झाले, काही चक्कर येऊन त्या ठिकाणी पडले आणि कदाचित तेच लोक त्या ठिकाणी अडकून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. स्फोटामुळे कदाचित मृत्यूचा आकडा वाढू शकतो आणि जखमी केवळ शॉर्ट सर्किट अशा किरकोळ कारणामुळे जर आग लागली असती तर निश्चितपणे हे लोक बाहेर पडू शकले असते, कारण बाहेर पडण्यासाठी खूप मोठी जागा त्या ठिकाणी आहे. मात्र आतमध्ये आता जी माहिती मिळते की काही लोक जे आहेत ते अद्याप देखील बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेले होते आणि तेच लोक जे आहेत ते आतमध्ये अडकलेले असावे आणि त्यासाठीच आता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे. जिल्हा रुग्णालयातला एक पूर्ण वॉर्ड जो आहे तो आता रिकामा करण्याची कारवाई जी आहे ती केली जाते. काही खासगी हॉस्पिटल्स मधले देखील आरक्षित बेड जे आहे ते त्या ठिकाणी आरक्षित केले जातात. ज्या ठिकाणी बर्निंग रुग्ण जे ठेवले जातात, अर्थात जळालेली रुग्ण ज्या ठिकाणी ठेवले जातात, ज्या ठिकाणी या सुविधा आहे अशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला देखील कॉल देण्यात आलेला आहे की ही हॉस्पिटलमधले बेड जे आहे ते रिकामे ठेवावे. काही तज्ज्ञ डॉक्टर जे आता खरं तर सुट्टीवर होते त्यांना देखील तातडीनं बोलवून घेण्यात आलेलं आहे. जिल्हा रुग्णालयाबरोबरच काही खासगी हॉस्पिटलचे डॉक्टर जे आहे ते देखील जिल्हा रुग्णालयामध्ये मदतीसाठी बोलवण्यात आलेले आहे. बरं लक्ष्मण, ही दृश्य पाहून आगीची भीषणता लक्षात येते. सध्या या घटनास्थळी कोणी प्रशासकीय अधिकारी दाखल झालेला आहे का? अधिकृत काही माहिती जारी करण्यात आलेली आहे का? आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुट्टीवरती होते. मात्र स्थानिक तहसीलदार आहेत, तलाठी आहे, सर्कल आहेत, हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी आहे. स्वतः पोलीस अधीक्षकांची थोड्या वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतने संवाद साधला. या विभागाच्या IG आहे त्यांच्याशी न्यूज 18 लोकमतने संपर्क साधला. हे दोनही अधिकारी ऑन द वे होते, रस्त्यात होते, ते देखील घटनास्थळाकडे झालेले आहे. त्यामुळे सगळे अधिकारी एकाच वेळी त्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्यामुळे माहिती देखील
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते आणि भीतीही व्यक्त केली जाते. बरं लक्ष्मण, या धुराचे लोळ मोठे उठताना पाहायला मिळत आहेत. साधारणतः किती कर्मचारी किंवा आसपासच्या परिसरात नेमकं कोण कोण तिथे उपस्थित होतं, काही प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळू शकते का? ही आपल्या स्क्रीनवर दिसत असलेले हे व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनीच न्यूज 18 लोकमत पर्यंत पोहोचवलेला आहे, स्थानिकांनीच पोहोचवलेले आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर काही सिलेंडरचे स्फोट देखील होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्फोटाचा आवाज साधारणतः 5 किलोमीटरच्या आजूबाजूला कंपनीपासून 5 किलोमीटरच्या अंतरात असलेल्या गावांपर्यंत पोहोचला. इतका भीषण आवाज त्या स्फोटाचे होते अशी माहिती जी आहे ती स्थानिकांकडून दिली जाते. साधारणतः आग लागून 3 ते 3.5 तास उलटून गेलेले आहेत, तरी देखील आग जी आहे ती कमी न होता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. जर आगीचा प्रेमायसेस जर बघितला तर मी सुरुवातीपासून सांगतोय 4 ते 5 एकर च्या परिसरामध्ये ही आग पूर्णतः पसरलेली आहे आणि त्यामुळे या आगीची भीषणता आणि धाक जी आहे ती या दृश्यांमधूनच खरं तर दिसते. आगीचे लोट आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळत आहे, धुराचे लोट या ठिकाणी दिसत आहे. आग देखील भडकतानाच आपल्याला पाहायला मिळते. अग्निशमन दलाचे बंब जे आहे ते कुठेतरी अपुरे या ठिकाणी आपल्याला पडताना पाहायला मिळत आहे. मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जी आजूबाजूचे जिल्हे असतील, आजूबाजूचे भाग असतील त्या ठिकाणचे अग्निशमन दलाचे बंब जे आहे ते त्या ठिकाणी रवाना केले जात आहे. स्वतः नाशिक महानगरपालिकेकडे साधारणतः 20 ते 25 बंब जे आहे ते अग्निशमन दलाचे आहे ते यापूर्वीच घटनास्थळाकडे रवाना झाले. त्याचबरोबर नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीकडे स्वतंत्र 3 ते 4 बंब आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीकडे देखील काही बंब आहेत, ते देखील घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले. तर ठाणे आणि शहापूर या देखील औद्योगिक वसाहतीतून मदत मागवण्यात आलेली आहे. त्या ठिकाणचे देखील अग्निशमन दल ते देखील आता या जिंदाल कंपनीच्या दिशेने रवाना झालेले आहे. जिंदाल कंपनी ही नाशिक औद्योगिक वसाहतीतील सगळ्यात मोठ्या कंपन्यांमध्ये मोडली जाणारी ही कंपनी आहे आणि म्हणूनच या आगीबाबतची भीती जी आहे ती अधिक व्यक्त केली जाते. विशेषतः या आगीचं ज्या ठिकाणी ज्या कंपनी लागली त्या जिंदाल कंपनीमध्ये स्थानिक कर्मचारी फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे त्या ठिकाणची माहिती समोर येत नाहीये. कारण या ठिकाणी परप्रांतीय अर्थात उत्तर भारतीय लोक जे आहे, कारण या ठिकाणचं काम जे आहे ते खूप हार्डवर्क आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी इतर भागातले जे परप्रांतीय लोक आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करत असतात. त्यामुळे त्यांची नातेवाईक जे आहे ते समोर येऊ शकत नाहीये, ते त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. त्यामुळे ह्या आगीमध्ये नेमकं कोण कोण अडकलं त्याची माहिती समोर येत नाहीये. मात्र पुढच्या काही वेळामध्ये प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या काही लोकांना आतमध्ये जर जाता आलं तर निश्चितपणे यामध्ये किती लोक अडकलेले आहे याचा एक आकडा जो आहे तो समोर येऊ शकतो आणि या सगळ्या आगीच्या प्रकरणामध्ये नेमकं सध्याची स्थिती काय आहे ती देखील समजून येईल. मात्र आता जी पुन्हा माहिती हातात आलेली आहे का साधारणतः 2 ते 3 किलोमीटरचा प्रिमायसेस कंपनीच्या आजूबाजूचा तो पूर्णतः पोलिसांनी सील केलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाहीये. त्याचबरोबर साधारणतः अर्धा ते 1 किलोमीटर परिसरामध्ये असलेली जी परिसर आहे, छोट्या झोपड्या असतील, घरं असतील, त्यांना देखील खाली करण्याचं काम जे आहे ते प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे. बरं लक्ष्मण, या कंपनीमध्ये नेमके किती जण होते, काय काय होतं, त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र हे धुराचे लोण दूरवर पसरलेले आहेत, त्यामुळे निश्चितच इतर परिसराला देखील त्याचा त्रास होऊ शकतो. इथे कोणती नागरी वस्ती आहे का? तिकडच्या नागरिकांना सध्या हलवण्यात येतंय का? नागरी वस्ती आहे. साधारणतः ही कंपनी जर बघितली तर इगतपुरी औद्योगिक वसाहत जी आहे मोठी इगतपुरी, त्या ठिकाणच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांचीच घरं आहे. खरं तर ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये काम करणारे कामगार जे आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था कंपनीच्याच परिसरामध्ये करण्यात आलेली असते. या लोकांना साधारणतः महिनाभर घरातून बाहेर पडता येत नाही किंवा कंपनीतून बाहेर पडता येत नाही, अशा स्वरूपाचं काम या कंपनी आणि चालू असतं. त्यामुळे या कंपनीच्या आजूबाजूला याच कंपनीत काम करणाऱ्या लोकांची घरं जी आहेत ती त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ती घरं देखील आता प्रशासनाकडनं खाली करून घेतली जात आहे. सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. जे किरकोळ स्वरूपाचे काही जखमी आहेत त्यांना आजूबाजूच्या छोट्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले, तर जे गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेलं जाते. नाशिकचं जिल्हा रुग्णालय आणि जिंदाल कंपनी याचं अंतर साधारणतः 25 किलोमीटर ते 30 किलोमीटर आहे. मुख्य रस्त्यापासून अर्थात नाशिक मुंबई महामार्गापासून ही कमी इतकं अंतर आहे. त्यामुळे तिथून साधारणतः औद्योगिक वसाहतीपर्यंत येण्यासाठी
जो वेळ औद्योगिक वसाहतीतून सिव्हिलला येण्यासाठीचा वेळ जो आहे तो साधारणतः 1 ते 1.5 तासाचा आहे. कुठलीही मदत जर त्यांना मिळवायची असेल तर 1.5 तासाचा वेळ जो आहे, अवधी जो आहे तो लागतोय. बरं. आणि त्यामुळे आता मदत कार्य जे आहे मोठ्या जलद गतीनं करण्याची प्रशासनाची भूमिका आपण बघताना इथे त्या ठिकाणी दिसतीये. बरं लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवड गुंडांच्या दहशतीनं हादरलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं गुंडांनी 20 ते 25 चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे. आणि वाकड आणि सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही तोडफोडीची घटना घडली आहे. या तोडफोडीमध्ये रिक्षा आणि चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय. विशेष म्हणजे 31 डिसेंबरला पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना देखील तोडफोडीची ही घटना घडली आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचा वचक उरलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, हा सगळाच प्रकार अत्यंत धक्कादायक म्हणावा लागेल, कारण की या सगळ्या घटनेमध्ये 20 ते 25 चारचाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातले जे गुंड आहेत त्यांनी पोलिसांना सलामी दिली अशा पद्धतीची सध्या चर्चा सुरू आहे. आणि त्यामुळे रात्री काल गस्तीवर 1500हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असताना असा प्रकार घडतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या वचकावर प्रश्न निर्माण केला जातो. या आधी सुद्धा या शहरामध्ये अशाच पद्धतीने केवळ दहशत पसरवण्यासाठी, सामान्य जी नागरिक आहेत त्यांच्यावर दहशत माजवण्यासाठी म्हणून आणि वर्चस्ववादासाठी म्हणून या शहरातील गुंडांनी सामान्यांच्या वाहनांना लक्ष केलं होतं. याआधी अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलीस आधी सतर्क होते. मात्र पुन्हा एकदा आता ह्या घटना घडू लागल्या आहेत. पहिल्याच दिवशी नववर्षाच्या ही घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत आणि या सगळ्या घटनेची गंभीर दखल जी आहे ती नवीन जे आता पोलीस आयुक्त आलेले आहेत विनयकुमार चौबे यांनी घेतलेली आहे. आणि सांगवी त्याचबरोबर वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेला हा सगळा उच्चभ्रू परिसर आहे पिंपळे सौदागर, तिथे ही घटना घडल्यामुळे नेमके हे सगळे गुंड कोण होते, काय कारण आहेत या थोडी मागचे याचा ते शोध घेत आहेत. 2 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र एकूणच जर प्रकार बघितला तर 20हून अधिक वाहनांचं मोठं नुकसान झाले आणि नागरिक दहशतीखाली आहे. बरं गोविंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. भारताला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र जाहीर करा या मागणीसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात हिंदू राष्ट्र रॅली काढण्यात आलेली आहे. हिंदू धर्म जागरण समितीच्या वतीनं नागपूरच्या पारडी परिसरात ही रॅली काढण्यात आली आहे. परिसरातील शिवशक्ती हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण केल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली आणि तरुण सहभागी झालेले आहेत. जगात अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत. त्यामुळे भारतात बहुसंख्येनं हिंदू असताना भारताला हिंदू राष्ट्र जाहीर करण्यात यावं अशी मागणी रॅलीमध्ये सहभागी असलेल्यांनी केली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, नागपुरात हिंदू संघटना आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळतंय. रॅली काढण्यात आली आहे, त्याच पार्श्वभूमीवर काय सविस्तर अपडेट? गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं लव जिहाद सारख्या घटना समोर येत आहेत आणि हिंदूंवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप करत जे आहे ते हिंदू राष्ट्र समितीच्या वतीनं जे आहे ते आज नागपूरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खरं तर जगभरामध्ये जे आहे ते मुस्लिम आणि ख्रिश्चन बहुल राष्ट्र आहेत, तिथे एकच धर्म मानला जातो. मात्र भारतामध्ये जे आहे ते धर्मनिरपेक्ष मानलं जातं. जेव्हा की भारतामध्ये हिंदू हे बहुसंख्या आहेत, असं असताना देखील हिंदूवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यासाठी जे आहे ते हिंदू राष्ट्र भारताला घोषित करण्याची मागणी घेऊन जे आहे ते नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक देखील सहभागी झाले होते. मात्र आता सरकार या मोर्चाची काय दखल घेतं आणि या मोर्चावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असेल, कारण केंद्र आणि राज्यामध्ये सुद्धा हिंदुत्व विचारांची सरकार आहे. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता थेट कोल्हापुरात जाणार आहोत. कोल्हापुरात लव जिहाद कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झालेले आहेत. लव जिहाद कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि शहरात त्याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. कोल्हापुरातली ही दृश्य. कोल्हापुरात लव जिहाद कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण आकडा जर बघितला तर 1500 ते 2000 मुली प्रत्येक वर्षी
या पळवल्या जातात, फितवल्या जातात, लग्न करून त्यांचं धर्मांतर केलं जातं, त्यांच्या कुटुंबियांना टॉर्चर केलं जातं आणि हे आता सगळं उघडकीला आलेलं आहे. म्हणून हिंदू समाज आता जागृत झालेला आहे, हिंदू समाज आता चिडलेला आहे. म्हणून एक मोठ्या संख्येने ते एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्यभरामध्ये हे लोक एकत्र येत आहेत. एवढ्यासाठीच राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये धर्मांतर बंदी कायदा, लव जिहादचा कायदा आणि गोवंश हत्या बंदी कायदा हे तिन्ही कायदे लवकर झाले पाहिजेत. यासाठी आज आम्ही सगळे या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत. निवडणूक घोषणापत्रात उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील कोर्ले इथले 19 बंगले दाखवले नाहीत. कर लागू असलेले हे बंगले आता गायब झालेत. उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्यांवर दबाव आणत हे काम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी आज रेवदंडा पोलीस ठाण्यात केलेली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना पत्र दिलं असून भारतीय दंड संहिता कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला निवडणूक एफिडेव्हिट मध्ये रश्मी ठाकरेचे 19 बंगलो घोषित केले नाही. उद्धव ठाकरे यांनी हा गुन्हा केला. मे 2020 मध्ये निवडणूक एफिडेव्हिट मध्ये आणि म्हणून आता हे सिद्ध झालं आहे. ग्रामपंचायतनी मला रिपोर्ट पाठवला, CEO जिल्हा परिषदनी कबूल केलं 19 बंगले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी 19 बंगलो गायब केले, फोर्जरी केली. म्हणून त्यांच्या विरोधात इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता कलम 415, 420, 467, 468, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही रेवदंडा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टरकडे केली आहे. या विषयात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी रिपोर्ट मागवला आहे. पुढच्या आठवड्यात हा रिपोर्ट त्यांच्याकडे येणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं आहे की पोलिसांनी 7 दिवसात याचा तपास करून FIR दाखल करावा लागणार. मागील सरकार हे महावसुली सरकार होतं असा आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे. तसंच हिंदू धर्म स्वधर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. महाराजांबद्दल वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार असं हे महाविकास आघाडी सरकार म्हणजे महावसुली सरकार होतं आणि त्यामुळे सत्ता गेल्याचं वैफल्य एवढं प्रचंड त्यांना एवढं होतं की त्यांना चांगले निर्णयसुद्धा ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये शिल्लक राहिली नाही. जे वक्तव्य अजितदादांनी संभाजी महाराजांच्या संदर्भात केलं किंवा अन्य सभागृहाच्या कामकाजामध्ये विरोधी पक्ष म्हणून राज्यातल्या महाराष्ट्राच्या 10 कोटी जनतेच्या भावना ज्या प्रतिबिंबित व्हायला पाहिजे विरोधी पक्षाकडून सुद्धा, मला वाटतं त्यांनी स्वतःच हासू करून घेतलं. खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी खरं आपलं बलिदान दिलं. मला वाटतं अजित पवार हे जाणीवपूर्वक आज जनतेची दिशाभूल करताना दिसत आहेत, पण ते विसरलेत की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षक होतेच, परंतु ते धर्मावर देखील होते. खरं म्हणजे माझी तर मागणी आहे की अजित पवारांनी त्यांच्या ह्या बेताल विधानामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी जो अवमान केलेला आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. भाजपनं संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणून त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असं ठाम मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलंय. मोठीची संघटना असेल किंवा मिलिंद एकबोटेसारखी संघटना असेल, अशा काही लोकांनी संभाजीराजांना धर्मवीर म्हटलं. पण छत्रपती संभाजी महाराजांची खरी प्रतिमा जी इतिहास संशोधकांच्या नजरेतून आहे, ज्यामध्ये वासी बेंद्रे, त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार सर, अशा लोकांनी स्वराज्य रक्षक
हीच भूमिका मान्य केलेली आहे. आणि डॉक्टर खासदार अमोल कोल्हेंच्या सिरियलचं नाव सुद्धा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आहे. रात्रंदिवस जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार संभाजी महाराजांबद्दल नाही. धर्मवीर ही आता राजकीय लोकांना सुद्धा उपाधी लागते. मी सध्या बुलढाणा शहरात आहे आणि येत असताना एक कटआउट मला धर्मवीर संजय गायकवाड असं तुमच्या आमदार साहेबांचं पण दिसलं. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. 205व्या शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमामधील विजयस्तंभ इथे मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले. अभिवादन करण्यासाठी अनुयायांचा जनसागर लोटलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभ इथे अभिवादन केलं. या स्तंभाचं जे मेमोरियल आहे ते मोठं होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 100 एकर जमीन ॲक्वायर करणं आवश्यक आहे. त्यासाठी मनाचा प्रयत्न सुरू आहे आणि तसा आराखडा सुद्धा प्रशासनाने बनवलेला आहे. समाज कल्याण खात्याच्या वतीनं आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तर हे सगळे आजूबाजूला घेऊन जे लोक इथं लाखो संख्येने येतात त्याची व्यवस्था होणं अत्यंत आवश्यक आहे. दिव्य असं स्मारक उभं राहिलं पाहिजे. यासाठी नक्की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी भेटून मॅक्झिमम अशा पद्धतीचं फंडिंग या स्मारकासाठी करण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे आणि स्मारक उभं राहावं अशी आपली